श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. चुलीवर झोपण्याचे एक छोटेसे गुपित इतके पैसे आणेल की तुम्ही ते हाताळू शकणार नाही. तुमच्या 7 जन्मांची गरिबी दूर होईल. मित्रांनो, आयुष्यात कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही. कारण आज मी ज्या उपायाबद्दल बोलणार आहे तो सोपा उपाय नाही. मित्रांनो, जर तुम्ही पूर्णपणे समस्यांनी वेढलेले असाल, जर तुमच्या आयुष्यातून आनंद नाहीसा झाला असेल, तर हा छोटासा उपाय बघा. कारण या उपचाराचे वर्णन आजपर्यंत कोणत्याही धर्मग्रंथात किंवा कोणत्याही पुराणात सापडलेले नाही. प्राचीन काळी हा उपाय केवळ काही विद्वान ऋषी आणि ऋषींनाच माहिती होता आणि त्यांनी हा उपाय केवळ त्यांच्या शिष्यांना दिला. म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरात माता लक्ष्मीला स्थिर ठेवायचे असेल, तर माता अन्नपूर्णा तुमच्या घरात स्थिर ठेवा. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. कारण पहा, हा उपाय देखील माता लक्ष्मीने स्वतः सांगितलेला आहे. शेवटी तुम्हाला कशावर झोपायचे आहे? मित्रांनो, आमच्या आयुष्यातील समस्या दिवसागणिक वाढत आहेत. का ते पहा. समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. तुमच्यावर कर्जाचा बोजा पडत आहे. विवाह होत नाही. तुम्हाला बाळाच्या आनंदाची उत्कंठा होती. अनेकदा विवाह मोडतात. पती-पत्नीमध्ये भांडणे आणि वाद होतात. घटस्फोट होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण खूप अस्वस्थ आहे. कुटुंबात दररोज भांडणे होतात. कुटुंबाची एकता पूर्णपणे तुटते. नाहीतर वडिलांचा दोष तुमच्याशी जोडला जातो. वडील तुमच्यावर रागावले आहेत किंवा वडील तुम्हाला त्रास देत आहेत किंवा तुम्ही शनी दोषाने ग्रस्त आहात किंवा ग्रहदोषाने ग्रस्त आहात. तर पहा, मी आज तुमच्यासाठी या सर्व समस्यांवर एक छोटासा उपाय घेऊन आली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगेन ते तुम्हाला शांतपणे ऐकावे लागेल. पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केवळ उपाय सांगणार नाही, तर मी तुम्हाला एक नियम, उपचाराशी संबंधित एक खबरदारी देखील सांगेन. कारण उपाय काहीही असो, तो उपाय नियमांशिवाय आणि सावधगिरीशिवाय अपूर्ण मानला जातो. होय मित्रांनो, औषधं ही केवळ स्वयंपाकघरातील भांडी नाही. तुम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे समजले असेल आणि तुम्ही सर्वजण विचार करत असाल की गुरुजींनी औषधं का निवडले. त्यामुळे मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, तुमच्या घरातली सगळी ऊर्जा कुठून येते? त्या धाग्यातून. कारण त्या तव्यावर आपण भाकरी भाजतो आणि जेव्हा आपण ती भाकरी खातो तेव्हा ती केवळ भाकरीच खात नाही, तर आपल्या घरात असलेली ऊर्जा घराच्या पिठात असते आणि नंतर आपण ती ऊर्जा भाकरीच्या रूपात घेतो. त्यानंतरच असे म्हटले जाते की अन्न जसे खाल्ले जाते तसे होईल. हे इथे लागू आहे. होय मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की बरेच लोक पॅनला फक्त एक भांडे मानतात, परंतु आपले शास्त्र आपल्याला सांगते की तवा लोखंडाचा बनलेला आहे आणि त्याचा थेट संबंध शनी ग्रहाशी आहे. आणि शनी हा असा ग्रह आहे जो मनुष्याचे कर्म, कर्ज, संघर्ष, गरिबी, दुग्ध आणि जीवनातील अडचणींवर नियंत्रण ठेवतो. म्हणूनच जेव्हा जेव्हा एखादी विशिष्ट वस्तू तव्यावर ठेवली जाते आणि रात्रभर ठेवली जाते, तेव्हा ती केवळ एक कृती नाही, तर एक ऊर्जा, एक प्रक्रिया मानली जाते. कारण पहा, ज्यात अग्निघटक स्वयंपाकघर आणि शनिघटक लोह एकत्रितपणे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि संतुलित करण्यासाठी कार्य करतात. कारण जेव्हा तुम्ही पॅनवर एखादी छोटी गोष्ट ठेवता, तेव्हा पहा की छोटी गोष्ट माता लक्ष्मीशी संबंधित आहे. आणि जेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान शनिदेव भेटतात, तेव्हा दुःखाचा मित्र मनुष्याच्या आयुष्यातून नष्ट होतो. म्हणून आज आपण या उपायाच्या चर्चेकडे जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना हात जोडून नम्र विनंती करते की हा व्हिडिओ पसंत करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी 5 वेळा नक्कीच लिहा. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. होय, आजच्या काळात कोणत्या व्यक्तीला त्रास होत नाही ते पहा. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती छोट्या छोट्या समस्यांवर रडत आहे. एक व्यक्ती कर्जबाजारीपणामुळे रडत असते की त्याला भयंकर कर्ज मिळाले आहे. वाढत्या कर्जामुळे त्याची रात्रीची झोप उडाली आहे. तो दिवसा आराम करत नाही. माझे मन नेहमी शांत असते.
लोक विचार करतात की कर्ज कधी कमी होईल आणि मी कधी कर्जात शांत जीवन जगू शकेल. मी माझी स्वप्ने कधी पूर्ण करू शकेन. कारण कर्ज ही खूप वाईट गोष्ट आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कर्जबाजारी असते, तेव्हा ती व्यक्ती आतून तुटलेली असते. मी माझ्या कुटुंबाची काळजी कशी घेणार आहे, याचा मला नेहमीच प्रश्न पडतो. मी माझे कर्ज फेडले आहे, किंवा माझी स्वप्ने पूर्ण केली आहे, किंवा माझ्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. अशा भावना व्यक्तीच्या मनात येतात. तर मी तुम्हाला प्रत्येक समस्येवर उपाय सांगते. मग ते कर्ज, गरिबी, लग्नाला होणारा विलंब, ग्रहदोष, पितृदोष किंवा तुमच्या आयुष्यातील कोणत्याही दुःखाशी संबंधित असो. मी प्रत्येक पायरी वेगळ्या पद्धतीने समजावून सांगेन. त्यामुळे शेवटपर्यंत समजून घेण्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक ऐका. कारण प्रत्येक मोजमापाचे नियम वेगळे असतात. प्रत्येक उपचाराच्या आतील जबड्यावर ठेवण्याची गोष्ट वेगळी असते. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की जर आपण कर्जाबद्दल बोललो, तर कर्ज हा खूप वाईट आजार आहे. मी तुम्हाला सांगितले आहे की जर तुमच्यावर कर्ज वाढत असेल, तर कर्जापासून मुक्त व्हा. ज्यांना आयुष्यात गरज आहे त्यांचे लक्षपूर्वक ऐका. कधी कधी पैसा हातात येतो पण टिकत नाही. आपण जितके कमावतो त्यापेक्षा दुप्पट खर्च करतो. रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचा घाम येतो पण हातात धनही शिल्लक राहत नाहीत. जर LI मध्ये विवाह जोडणी केली गेली नाही, तर पुरुष नक्कीच लहान पावले उचलतात. तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे ते साधन नाही. पहा, जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि जर लोकांना विवाहात खूप समस्या येत असतील, तर नातेसंबंध दूर दूर येत आहेत. पण घरात नातेसंबंध अशा प्रकारे चालत नाही. मुले लग्नासाठी पात्र आहेत, मात्र त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. त्यामुळे हा उपाय त्या लोकांसाठी आहे. लक्षपूर्वक ऐका. कारण जेव्हा लग्न होते, तेव्हा प्रत्येकाचे आयुष्य आनंदी असते. आजच्या काळात असे अनेक लोक आहेत ज्यांना लग्नाची तीव्र इच्छा आहे. कोणाशीही संबंध नाही. प्रेमविवाहात कोणीतरी फक्त रडत आहे. प्रेमविवाह करणे कठीण असते. ते न घडण्याच्या मार्गावर आहे. तर हा उपाय सर्व काही बदलेल. तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे अशी व्यक्ती असणे जी लग्न करत नाही किंवा वारंवार नातेसंबंध तोडत आहे. लोकांचा यावर विश्वास नाही. जर प्रेमविवाहात अडथळे असतील, तर रात्री वेलदोडा आणि गुलाबाची कोरडी पाकळी तव्यावर ठेवली पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, वेलदोडा आणि गुलाबाची पूड आली का? कारण हा उपाय शुक्र ग्रहाला बळकट करणारा मानला जातो. आणि शुक्र ग्रह हा 3 गोष्टींपैकी सर्वात जवळचा आहे. प्रेमाचे आकर्षण आणि नातेसंबंध हे या 3 गोष्टींचे मित्र घटक मानले जातात. यामुळे नात्यात गोडवा येईल. म्हणजेच जर पती-पत्नीमध्ये भांडणे झाली तर क्लेशही होतो. येणाऱ्या काळात त्यांनीही हा उपाय करायला हवा. कारण जेव्हा शुक्र ग्रह बळकट असेल, तेव्हा नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. पारदर्शक संबंध आणि नातेसंबंध गोड असतील आणि राहतील. मित्रांचा स्वीकार होईल. जेव्हा विवाहाचा योग तयार होत नाही, तेव्हा विवाहाचा योग तयार होण्यास सुरुवात होते. लग्नात होणारा विलंब कमी होण्यास सुरुवात होते. आणि आता जर लग्नाला उशीर होत असेल, तर नातेसंबंध पुन्हा पुन्हा तुटतात किंवा लग्न योग्य वेळी होत नाही. तर मित्रांनो, आणखीन एक मार्ग आहे. पहा, बऱ्याच वेळा जेव्हा लोकांचे लग्नाचे वय संपते, तेव्हा घरातील लोक खूप अस्वस्थ होतात. घरातील लोक रात्री झोपतात, रात्री झोप येत नाही. का? आणि लग्नाच्या वयाचे असलेल्या व्यक्तींसोबत खूप वाईट गोष्टी घडतात. पण विवाह आणि नातेसंबंध अशा प्रकारे चालत नाही. कढईवर हळदीचे 2 गुच्छ ठेवा आणि झोपा. होय, तुम्हाला हे पाऊल उचलावेच लागेल. जर तुम्हाला शक्य तितक्या लवकर लग्न करायचे असेल, तर तुम्हाला लग्न करायचे असेल. जर तुम्हाला शांततापूर्ण जीवन जगायचं असेल, तर तुम्ही 2दा हळद घालून झोपले पाहिजे. का? कारण हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे आणि गुरु हा विवाहाच्या मुख्य घटकाचा मुख्य ग्रह मानला जातो.
यामुळे विवाहाचे बंधन मजबूत होते. मित्रांनो, एखाद्याच्या आयुष्याकडे पाहिल्यास लग्नात समस्या येत असतात. योग बनवला जात नाही आणि योग बनवला जात नाही तर वैवाहिक संबंधही येतात. तो पुन्हा पुन्हा तुटतो. जर गोष्ट पुढे सरकत नसेल तर हळदीची 2 भांडी तव्यावर रात्रभर ठेवा आणि झोपा. आता पहा, आजच्या काळात असे खूप कमी लोक असतील ज्यांना पितृदोषाचे त्रास होणार नाही. काही पूर्वजांच्या वेदनेमुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त असते. बघा, वडिलांचा दोष हा काही सामान्य दोष नाही. ग्रहीय दोष आणि वास्तुदोषापेक्षा हा सर्वात मोठा दोष देखील मानला जातो. त्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात पितृदोषाची समस्या आहे का ते पहा. घरात नेहमीच गोंधळ असतो. जर जीवनात वारंवार व्यत्यय येत असतील तर अनेक वेळा त्यामागील कारण पितृदोष मानले जाते. दररोज कोणत्याही कारणाशिवाय समस्या उद्भवतात. एक समस्या संपत नाही आणि दुसरी दारं ठोठावते. कधीकधी कुटुंबातील कोणीतरी मुलाच्या आनंदासाठी तळमळते. जर घराचे कोणतेही वंशज वाढू शकत नसतील तर यामागे कुठेतरी साथीदारांचे वडील दोषी आहेत. म्हणून पॅनवर काळी तीळ घेऊन झोपायला हवे. जर तुम्ही पितृपक्षामुळे खूप अस्वस्थ असाल तर तुम्ही सकाळी उठून त्यांना तुमच्या घराच्या सभोवतालच्या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करावे. का? कारण काळे तीळ हे अत्तरासाठी समर्पित मानले जाते. पित्याच्या अपराधीपणाच्या शांततेवर विश्वास आहे. जर पितृदोष शांत झाला तर मानवी जीवनातील समस्या अशाच प्रकारे संपतील. आणि जर तुम्हाला ग्रहांच्या दोषांचा देखील त्रास होत असेल, याचा विशेषतः सानिया राहुलवर परिणाम होतो. जीवनात अडचणी येतात, कामांना विलंब होत आहे, तर कढईवर एक लवंग आणि काही मोहरीचे दाणे ठेवा आणि झोपी जा. कारण मोहरी ही नकारात्मक ऊर्जा दूर करते असे मानले जाते आणि हा उपाय शनिवारी करण्यापेक्षा अधिक प्रभावी मानला जातो. याशिवाय ज्या घरात वारंवार भांडणे होत असतील तर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम जाणवतो. एखाद्याने तव्यावर झोपावे आणि सकाळी ते घराबाहेर फेकून द्यावे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तर तुम्हाला या सर्व पायऱ्या एकाच वेळी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप अस्वस्थ असाल तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.